नमस्कार मित्रांनो. श्रावण महिना आला की देवपूजा, उपवास, हर हर महादेवाच्या गजरात वातावरण भारावून जातं. पण एक गोष्ट सर्वत्र जाणवते की लोक मांसाहार टाळतात. का बरं? अंधश्रद्धा की परंपरा की यामागे काही खोल अर्थ आहे? चला आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांचा प्रिय महिना. या काळात भक्त व्रत करतात, जप ताप करतात, उपवास करून साधना करतात आणि अशा पवित्र काळात मांसाहार म्हणजे अशुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे अनेक भक्त सात्विक आहाराचा अंगीकार करतात, मन आणि शरीर दोन्हीही स्वच्छ ठेवण्यासाठी. पण हे फक्त श्रद्धेपुरतं मर्यादित नाही. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा मध्यभाग. या काळात हवामान दमट असतं आणि आपल्या शरीराची पचनशक्ती कमजोर होते. त्याचबरोबर मासे, अंडी, मांस लवकर खराब होऊ शकतं आणि याच्यामुळे विषबाधेचा धोका देखील वाढतो. आणखी एक कारण जे की फारसं कुणी विचारात घेत नाही ते आहे निसर्ग संवर्धनाचं. पावसाळा म्हणजे प्रजननाचा काळ. मासे अंडी घालतात, वनजीव नवजीवनात प्रवेश करत असतात. या काळात मांसाहार कमी केल्याने आपण या निसर्गाच्या चक्रात अडथळा करत नाही, उलटच सहकार्यच होतं, जे की आपण प्रत्येकाने करायला हवं. भारतीय संस्कृतीने प्रत्येक गोष्टीत एक जीवनशैली दिली आहे. श्रावणात मांसाहार टाळणं म्हणजे स्वतःच्या इच्छांवर संयम ठेवणं, आरोग्याची काळजी घेणं आणि पर्यावरणाच्या रक्षणात आपलं योगदान देणं. म्हणूनच श्रावणात मांसाहार टाळणं हे अंधश्रद्धा नाही, तर ती एक समंजस, सुसंस्कृत आणि संतुलित जीवनशैलीची खूण आहे. तुमचं यावर काय मत आहे? आणि तुम्ही देखील श्रावण पाळता का? म्हणजेच श्रावणामध्ये मांसाहार खाणं टाळता का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.